प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला भेटेल. 180. ओके गाईस, तेजस पण फर्स्ट आलेला आहे, संगीत पण फर्स्ट आलेला, प्रेरणा पण फर्स्ट आली, मी नाही आलेले, फर्स्ट टाइम होती ड्रायव्हर. गाईज अश्विनी आली आहे तिचा जॉबवरून, तर आता आम्ही ना इथं गेम खेळायला आलो आहे. संकेत रूमची तिथं आहे हे, तर मध्ये चाललो आहे. बघू आता कोणकोणते गेम इथं अवेलेबल आहेत. गाईज खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहे. हे बघा, हा इथं चॉकलेटचा गेम आहे, इथं बाहुलीचा गेम आहे. एकदा फिरून घेऊ मग बघू. एक सिंगल खेळतो तू, खेळ. हां, येईल आता. टाक पटापट. गाईज अश्विनी बास्केटबॉलचा गेम घेतला आहे. फक्त आहे ना टायमर आहे 30 सेकंदाचा. त्याच्यामध्ये जितके जास्त वरती गोल होतील तितका जास्त पॉईंट भेटतात. अश्विनीकडे ना हा गेम खेळतात. मला टायमर झाला. अजून आहे. अरे खेळ ना. आहे अजून 30 सेकंद आहे. गाईज आमचा 123 स्कोर झाला आहे. इथं पियानोचा गेम आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारचे गेम आम्ही सगळे गेम खेळतो एक एक करून. गाईज गौरी कारचा गेम खेळते हे बघा. नवीन ड्रायव्हर आहे म्हणून थोडीशी गाड्या ठोकू राहिली ते. गाईज ड्रायव्हर स्किल खूपच कमी आहे आमचे. नवीन ड्रायव्हर आहे सध्या. ठोकली गाडी. अरे टाइमर झाले चालू. अरे झाले गाईज आता अश्विनी कारचा गेम खेळते आणि प्रेरणा पण खेळते. इकडे पाय इकडनं रेसचं येतो. इकडनं स्टार्ट झाल्यावर का तुझ्या फास्ट. स्टार्ट. पायाचं पण खेळायचं तुला. हां, ते बटणं बघून घ्या. किती नंबर आला? गाईज गौरीचा 17 नंबर आला आहे. प्रेरणाचा आणि अश्विनीचा गेम स्टार्ट होणार आहे. फास्ट बोलो. इकडे घे ना.
फिर स्टार्ट होईल तो. प्रेरणा तुझा गेम स्टार्ट झालाय. गाईस खूपच नवीन ड्रायव्हर आहे. तुझा हा आहे. गाईस प्रेरणाचा पण गेम स्टार्ट झालाय. इथं आहे प्रेरणा, तिला इकडे जायचंय. अश्विनीने बास्केटबॉलचा आणि कारचा गेम खेळला आहे. कारचा गेम मी फर्स्ट टाइम, मी कधी कार पण चालवलेली आणि त्यात त्याला गिअर पण खाली काय असते, एक क्लच होता, ब्रेक होता, एक्सिलेटर होता आणि स्टेअरिंग पण. तर तिला काही एवढं खास समजलं नाही ते. त्यामुळे मी फक्त हे केलं आणि बाकीचं करायला बाकीची मास्क होती, त्यामुळे जमली गाडी चालवली. गाईस इकडे पण नवीन ड्रायव्हर बसलेला आहे, पण मग ठीक आहे, चांगली गाडी चालवतोय. गाईस इकडे संकेत बसले आता ड्रायव्हिंग सीटवर. गाईस ड्रायव्हिंग स्किल छान आहे इथे. इकडे संकेतचा गेम चालू आहे. फिनिश्ड. 20th नंबर. मला पण खेळायचं आहे, मला पण खेळायचं आहे. थर्ड पोझिशनला आहे आता बघ कसं फर्स्ट पोझिशन घेतो. गाईस 10 आउट ऑफ थर्ड पोझिशन आहे. डी स्टेशन पॉर्सची गाडी होती प्रेरणा. गाईस सेकंड पोझिशनला आलाय संकेत. ड्रायव्हिंग स्किल्स इकडे आहे. गाईस फर्स्ट पोझिशन आली आता. एक माणूस गेला पुढे संकेतच्या. अगं फुल स्पीड आहे, पण तो पण टक्कर देऊ राहिला. संपत आलाय. गाईड संकेत गेलाय सेकंड नंबरला. नाही आता मला खेळायचंय ना, तुमचे सगळ्यांनी झाले. अजून एक लास्ट आहे. गाईड स्किल्स एस ड्रायव्हिंग स्किल आहे. गाईज ऑलमोस्ट फर्स्ट पोझिशन आहे आता. हा मीठ बस. फर्स्ट पोझिशन आली आहे गाईज. आता मी पण येते बाय. गाईज 30पैकी 7 नंबर घेतो आणि एकदा प्रेरणा खेळते 30पैकी 5 नंबर आहे. चांगल्या ड्रायव्हिंग स्किल्स वाढले आता गाईस. प्रेरणाच्या ड्रायव्हिंग स्किल एकदम भारी आहे. 30पैकी फर्स्ट नंबरला आली प्रेरणा.
राहिलं. भाग थोडं येस मस्त. गाईस प्रेरणाची फर्स्ट पोझिशन आली आहे. हे बसते गाईज. आता मी बसतोय ड्रायव्हिंग सीटवर. सो गाईज आता तेजस खेळतोय. बघू तुझी फर्स्ट टाइम जपानमध्ये गाडी चालवतो. ते पण गेममध्ये गाईज मी खूप फर्स्ट टाइम जपानमध्ये गाडी चालवली. खूप छान एक्सपिरियन्स होता. बेस्ट. इथे डान्स ट्राय कर. हां हां. सो तेजसचा गेम स्टार्ट झालाय. गो तेजस. ऑल द बेस्ट. वेरी हात माग घे ना. वाह. पोझिशनला आहे गाईस तो आता. तेजस 5th पोझिशनला आहे. Driving skills. Finish. Yes guys, first position. ओके गाईस, तेजस पण फर्स्ट आलेला आहे. संदीप पण फर्स्ट आला. फ्रेंड पण फर्स्ट आली. मी 9th आलेले. फर्स्ट टाइम होती ड्रायव्हर चलो गाईज फर्स्ट पोझिशन. आता आम्ही दुसरा गेम खेळायला चाललोय, बास्केटबॉलचा. परत
गाईज अश्विनी आणि प्रेरणा परत बास्केटबॉलचा गेम खेळायला आलाय. बघा यावेळेस स्कोर थोडा चांगला होईल अशी अपेक्षा ठेवते. बघ गेलं बघ. वाव गाईज खूप चांगला स्कोर होतो यावेळेस. 57. ओ गाईज 8 सेकंद बाकी आहे. 124 स्कोर झाला आहे. हा 139 स्कोर झाला यांचा. आता संकेत आणि गौरी खेळत आहे. गाईज प्रेरणा आणि अश्विनीचा स्कोर 139 होता. आता संकेत आणि गौरी त्याच्याहून जास्त स्कोर करणार आहे. प्रेरणा आणि अश्विनीचा डान्स रश बघा. संकेत आणि गौरीचा स्कोर 162 होता. अजून 8 सेकंद बाकी आहे. 180. आपल्यासाठी करायचं आता. काही 40 सेकंद बाकी. अजून 250हून जास्त स्कोर झाला आहे संकेत आणि गौरीचा. By just stepping on lightly. Let's walk around a bit, left and right. Your foot position will display right here. हे इथून काहीतरी येईल त्याच्यात दाबायचंय तुम्हाला. Let's get started. Let's dance. When the marker reaches the touch स्टार्ट. दाब ना. on the stage. दाब ते आल्यावर दाब. गाईज संकेत आणि गौरीचा स्कोर 342 झाला आहे. .342 स्कोर झाला आहे संकेत आणि गौरीचा. आता इकडे हा डान्सिंगचा गेम खेळत आहे प्रेरणा आणि अश्विनी. हात पण करा ना, हात पण करा ना. अगं हे लाईन असं स्लाइड करायचं आहे. मागवा थोडं, मागवा. पुढं चालल्या मागवाय. स्लाइड. हे अजून आहे वाटतं स्कोर.
बापरे माझा इकडे घे गाईज आम्ही आता बास्केटबॉल खेळणार. पैसे टाकलेले 100 येन. अरे 2 प्लेअर होते ना. वाह 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 वाह, क्या बात है. ये देशने गाई संकेत आता 25चा गेम खेळतोय. पहिल्या बीटमध्ये त्याला 70 पॉईंट भेटले. आता सेकंड बीट आहे. सेकंड पंच संकेतला 77 पॉईंट संकेतला फर्स्ट पंचला भेटले. गाईज आता प्रेरणा ते मधून ते माऊस आहे खालून ते मंकीचा एक बाऊल आहे ते उचलायचं बाबून. प्रेरणा हा गेम खेळतो. वा एकदम परफेक्ट बसताय दाब. काही सुटलंय प्रेरणाचं पावलं. परत एक चार सांगा म्हटलं का गाईचा सेकंड गेम आहे. प्रेरणा होती त्याच्या एक्झॅक्ट वरती घे. थोडं राईट थोडं राईट थोडं राईट थोडं मागे थोडं मागे मागे हा एक्झॅक्ट देत. आता इकडून पाहू दे. थोडं लेफ्ट थोडं लेफ्ट थोडं राईट बस बस बस. थोडं पुढं घे थोडं पुढं घे. पुढं पुढं म्हटलं पुढं पुढं बस. घे खाली. हां घे खाली. आता मी खेळतो. पुढं पुढं घे पुढं घे पुढं इकडे इकडं तुझ्याकडं अजून घे तुझ्याकडं. हां बस. काय असून परत एकदा ड्रायव्हिंग सुद्धा बसली आणि 20 पैकी 4 नंबरला आहे. तुम्ही बघू शकता तिच्या तोंडावर किती कॉन्सन्ट्रेशन आहे. ओ माय गॉड 1 नंबरला आली आहे. एक्सलेंट ओव्हरटेक. 2 नंबर बस 1 नंबर आता सेकंड नंबर. गाईज नवीन ड्रायव्हर आहे पण सेकंड पोझिशन भेटली. हे बघा सेकंड. प्रयत्न करत राहा यश तुम्हाला भेटेल. बघा हे गाईज तर आज सोमवार आहे तर सकाळी आवरलं आहेत आणि आता मी चाललो आहे ऑफिसला. आम्ही सगळे आमच्या ऑफिसला चाललो आहे.
तर हा होता एक व्लॉग. सॅटर्डे संडे आम्ही काय करतो जापानमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आता इथं आहे ना 6:30 वाजले. मी ऑफिसला चाललो आहे आणि इथं जापानमध्ये सध्या मी जिथं राहतो टोकियोमध्ये, तर इथं सकाळी पहाटे 4लाच ऊन पडतं आहे बघा. तर 6:30 वाजले तरी किती कडक ऊन आहे. तर आता माझी बस आहे इथून आणि तिथून पुढे ट्रेननी जायचं आहे. त्याच्यामुळं जापानमध्ये सूर्य लवकर उगवतो, त्यामुळे जापानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, द लँड ऑफ रायझिंग सन. हे बघा किती ऊन पडले आत्ताच.